शेवटी ईस्ट वेस्टचं जे स्टेटमेंट होतं MMRDAचं की आम्ही फ्युचरला ईस्टला आणि वेस्टला कनेक्ट करणार आहे ते खोटं ठरलं. कारण की हा 4 लेनचा जो ब्रिज होता बॉटलनेक ब्रिज तो ॲक्सिडेंट झोन बनला होता. त्यामुळे ह्यांनी बघा आता प्लॅनिंग प्रमाणे जसं सांगितलेलं की ईस्ट वेस्टला कनेक्ट करणार आहेत तर तर नाही शक्य आहे. त्यामुळे हा रोड बघा आता इथे परमनंट डिवायडर लावून हा रोड शेवटी ह्या अशा V शेपमध्ये करण्यात येतोय. तर ह्यांना हे पहिलंच माहिती होतं. पण कसं आहे ना की आता 100 करोड तर संपलेत, आता पैसे उरले नाही आहेत, ब्रिजची ओपनिंग पण करायचे, सगळं काम झालं, लाईटी लावून झालेत, त्याच्या व्यतिरिक्त इथला मधला जो हा गॅप होता तो भरून झालाय. आता फक्त हे जे डिवायडर आहे ते इथे कनेक्ट केलं की इथे ओपनिंगची वेळ आली असं समजा. पण बघा MMRDAने स्टेटमेंट दिलं, आपल्या मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की बाबा फ्युचर प्लॅनिंग आहे, आपल्या इकडचे आमदार बोललेत की फ्युचरला हे होणार आहे, पण तसं नाही झालं. शेवटी ह्यांना हे डिवायडर लावून बंदच करावं लागलं. आता ब्रिज आहे ऑलमोस्ट पूर्णपणे 80% रेडी झालाय, फक्त 20% डिवायडर करणं बाकी आहे. पण कसं असतं ना की बाबा ह्यांची जी प्लॅनिंग होती ती चुकली, ह्यांना हे ॲक्सेप्ट तरी करावं लागेल. कसं आहे, तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुम्ही 100 करोड इथले वाया घालवले, म्हणजे चला वाया नाही बोलू शकत, शेवटी काही ना काहीतरी आपण चांगलं साईड पकडूया आता क्रिटिसाइज करण्यापेक्षा. की ब्रिज बनलाय चांगली गोष्ट आहे, पण फक्त हे स्टेटमेंट होतं ते चुकीचं होतं. कारण की हा शेवटी ब्रिज इथे जाऊन V शेपच बनलाय, कारण की ईस्ट वेस्टला कनेक्ट करणं पॉसिबल नाही. आता बघू शकता हा ब्रिज लवकरच चालू होईल. ॲक्सिडेंट कदाचित कमी होतील कारण की डायरेक्ट तिकडे जे स्टॉप होतं ते आता जाऊन V मध्ये येत आहे. फक्त एवढंच बोलायचं आहे की बाबा खरं बोला, लोकांनी पण ॲक्सेप्ट केलं असतं की तुमच्याकडून चुकी झाली. काही पैशासाठी कोणी इथे कॉन्ट्रॅक्टरनी आणि इथल्या MMRDA आणि अधिकाऱ्यांनी काही पैशांसाठी जे 4 लेनचं काढलेलं टेंडर ते पुढे जाऊन 2 लेनला झालंय, हे तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे होतं.